पुढची बातमी पाहूयात। चिल्लर प्रशांत कोरटकरच्या पोलीस कोठडीत आणखी 2 दिवसांची वाढ झाली आहे। कोरटकरला मदत करणाऱ्यांना पोलिसांनी टार्गेट करत एक गाडीही जप्त केली आहे। एका बाजूला पोलिसांची तपासात प्रगती सुरू असताना दुसऱ्या बाजूला शिवप्रेमी देखील कोरटकर विरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। चिल्लर कोरटकरच्या कोठडीत वाढ, कोरटकरला मदत करणारेही टार्गेटवर। शिवप्रेमींचा कल्ला, कोरटकरवर हल्ला। कोल्हापूर कोर्ट परिसरात हल्ल्याचा प्रयत्न। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या चिल्लर कोरटकरला पुन्हा एकदा शिवप्रेमींच्या रोषाचा सामना करावा लागला। शुक्रवारी कोठडी संपल्यानंतर कोरटकरला न्यायालयात हजर करण्यात आलं। त्यावेळी न्यायालयानं कोरटकरची आणखी 2 दिवस कोठडीत रवानगी करण्यात आली। कोर्टातून बाहेर पडताना कोरटकरवर कोर्टाच्या इमारतीत एका वकिलानं हल्ल्याचा प्रयत्न केला। त्यामुळे पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली। शुक्रवारच्या सुनावणीत पोलिसांनी कोरटकरला फरार काळात मदत करणाऱ्या मित्रांची यादी न्यायालयाला दिली, ज्यात नागपूरचा प्रशित पडवेकर, चंद्रपूरचा धीरज चौधरी, इंदोरचा हिफाज अली आणि राजेंद्र जोशी, तेलंगणामधील करीमनगरचा साईराज शेटकर या सर्व 6 जणांनी फरार काळात कोरटकरला मदत केल्याचं समोर आलं। या मित्रांच्या मदतीनं कोरटकर इंदोर, सिकंदराबाद, हैदराबाद आणि तेलंगणात फिरत होता। यावेळी चिल्लर कोरटकर क्रिकेट, बॅटिंग आणि सट्टापट्टी चालवण्याचं काम करणाऱ्या बुकी धीरज चौधरीची MH34 CD 7720 ही कार वापरत होता। त्यामुळे पोलिसांनी ही कार आता जप्त केली आहे। कोरटकर कुठे कुठे फिरले, कोणत्या वाहनांनी फिरले, त्यांनी कुठेही ऑनलाईन पेमेंटचा पर्याय घेतलेला नव्हता, तर त्यांना आर्थिक मदत कुणी केली, त्यांना वेगवेगळ्या ठिकाणांमध्ये राहण्यासाठी, वेगवेगळ्या ठिकाणांवर जाण्यासाठी कुणी मदत केली, त्यांची काही नावं त्यांनी सांगितलेली आहेत। त्या दृष्टीने ते व्यक्ती खरंच आहेत का किंवा त्यांना कोणत्या पद्धतीनं मदत केली, या सगळ्या गोष्टी हा इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे आणि त्या इन्व्हेस्टिगेशन करता पोलिसांनी मागणी केलेली आहे। दरम्यान इंद्रजित सावंत यांनी कोल्हापूर पोलिसांनी केलेल्या तपासावर समाधान व्यक्त केलंय। कायद्याच्या कक्षेत राहून ज्या पद्धतीनं तपास चालला आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीनं, कारण ह्याच्या अगोदर तुम्ही बघितलं असेल की खूप वेगवेगळ्या व्यक्तींनी शिवाजी महाराजांच्याबद्दल वेगवेगळी विधानं केलेली होती, पण त्यांना कुठलीच कारवाई झालेली नव्हती, त्यांच्यावर गुन्हेसुद्धा दाखल झाले नव्हते। पण ह्याच्यावर गुन्हा दाखल होऊन ज्या पद्धतीनं कारवाई करायची चाललेलं आहे त्याच्याबद्दल मला एक शिवाजी महाराजांचा अनुयायी म्हणून एक समाधान वाटतं। पोलिसांनी केलेल्या मागणीवरून न्यायालयानं कोरटकरच्या कोठडीत 2 दिवसांची वाढ केली। 2 दिवसात आता कोरटकर आणि त्याच्या मित्रांना समोरासमोर बसून चौकशी केली जाणार आहे। तसंच कोरटकर राहत असलेल्या हॉटेलमधील माहिती आणि त्याला आर्थिक रसद कुणी पुरवली याचा शोध पोलीस घेणार आहेत। त्यामुळे छत्रपतींचा अवमान आणि धमक्या देऊन कोरटकर तर अडचणीत आलाच, पण आता त्यानं मित्रांच्या अडचणी वाढवल्याचं दिसतंय। ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।